झी 24 तास एक पाऊल पुढे। नांदेड वाघाळा महापालिकेसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 40 ते 42% मतदान झालं होतं। 39 प्रभागांमध्ये द्विसदस्यीय पद्धतीनुसार 80 नगरसेवक नांदेडकर निवडून देणार आहेत। काँग्रेसच्या एका सदस्याची निवड यापूर्वीच बिनविरोध झाली आहे। शहरातल्या 523 मतदान केंद्रांवर कडक सुरक्षेत मतदान सुरू आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं राजकीय भवितव्य या निवडणुकीच्या मतदान यंत्रात बंद होणार असल्याचं मानलं जात आहे। नांदेड वाघाळा महापालिकेसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 40 ते 42% मतदान झालेलं आहे। अजूनही मतदान सुरू आहे। मतदानाला चांगला प्रतिसादही मिळतोय। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं भवितव्य आज मतदान पेट्यांमध्ये बंद होणार असं मानलं जात आहे। त्यांची प्रतिष्ठा या मतदानामध्ये पणाला लागलेली आहे। आम्हाला आनंद आहे की एका मोकळ्या वातावरणात, चांगल्या वातावरणामध्ये मतदारांना आपला हक्क बजावता यावा असं वातावरण आज आता तरी दिसतंय। मी काही भविष्यकार नाही, चांगलंच काहीतरी घडलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये, देशात, नांदेडमध्ये। झी 24 तास एक पाऊल पुढे।